पेट संघ हर्षल. चला सामनावीर ठरलाय रॉबिन बेल. चला या पण रॉबिन ज्यानं विकेट हॅट्रिक संपादन केली आणि 24 धावा बॅटिंग करताना आपण ज्याच्या बाटी अगदी पाहिल्या तो रॉबिन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी सुधीर जी मुकादम यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीर द्यायचा आहे. चला येस थँक्यू सो मच दिनेशजी पाटील सर. सर्वांचे लाडके बंधू अगदी आपण त्यांना पाहत असतो. चला आमचे कॅमेरामन साहेबरीत लाईव्ह. चला आपण आपली जागा घ्यायची आहे. चला आपण जाऊया मॅचकडे. आजच्या रात्रीला आपण पाहत आहे तिसरी रात्र या स्पर्धेची आणि त्यामधील पहिल्या फेरीची अंतिम मॅच. चला टाइम अलर्ट असेल. 4 षटकं 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. गोलंदाजी करणारा जय हनुमान क्रिकेट संघ पाहायला मला पळसपे आणि त्यांच्या समोर मात्र खेळणारा संघ आपण पाहत आहे NSC. आपण पाहताय खानाव अलिबाग हा संघ पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होताना इथून पाहायला मिळेल पहिला बॉल षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. गोलंदाजी करताना राकेशला आपण पाहताय. राकेश बैकरला आपण पाहू शकाल. राकेश बैकर याचा हा पहिला बॉल. पहिल्या बॉलवर चांगली लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. त्या बॉलवर फक्त सन्मान दिलाय. सिंगल प्राप्त केली आणि पहिल्या बॉलवर सिंगलनं टीम आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करताना मुन्ना ठाकूरला आपण पाहताय. सलामीची जोडी मुन्ना ठाकूर त्याच्या जोडीला सिद्धांत पुलेकरला आपण पाहताय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे परंतु पुढच्या बॉलसाठी राकेश पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या उजव्या बाजूला. गुडघे टेकून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा चांगला या वेळेला. पुन्हा एकदा लेंथ लाईन प्रॉपर पाहायला मिळाली. फटका इथून कन्वर्ट झाला नाही, एक्झिक्यूट होत नाहीये आणि त्यानंतर मात्र या बॉलवर मात्र एक डॉट बॉल टाकत असताना राकेश बैकर हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. आजच्या रात्रीमध्ये जो आवाज तुम्ही ऐकताय मराठीचा एक गोड आवाज, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि मग खूप सारी माहिती त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपणाला पाहायला मिळत असते. ते आमच्या सर्वांचे लाडके दिनेशजी पाटील सर बेलवली. अगदी आपण पाहिलं तर उपसरपंच आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग वेगवेगळे अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची भरीव कामगिरी पाहायला मिळत असते. आणि रायगड समालोचक असोसिएशन आणि त्याचे संघटक आहेत ते आमचे दिनेशजी पाटील सर. त्यांचं आपण करूया आजच्या या रात्रीमध्ये हार्दिक स्वागत. चौकाराला चौकारण टीमची धावसंख्या टोटल 5 या अंकावर पाहायला मिळते. पुढचा बॉल या वेळेला सरळ बाटण्या समोरच्या दिशेला. फिल्डर अलाय वेगानं. पियुषला आपण पाहताय रनिंग झेल इथून टिपला जातोय अगदी मंचाच्या समोर आणि पहिला धक्का लागलाय तो टीम आपण पाहताय NSC खानाव अलिबाग संघाला. विकेट क्रमांक पहिली इथून मैदानाच्या बाहेर येत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका इथून फसला गेला आणि मग त्या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर विकेट सुद्धा मिळाली. ती म्हणजे गोलंदाज तुम्ही पाहता राकेश बैकर आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट तिसऱ्या क्रमांकावर साहिल सिंगरुजला आपण पाहत आहे. साहिल सिंगरुत हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उजव्या हाताचा फलंदाज. समोर राकेश बैकर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत टाकलेले चांगले बॉल या वेळेला कव्हरच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पळतोय परंतु चेंडू मात्र निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या वरून आलाय हा सरपंच ट्रॉफीचा आणखी एक चौकार.
या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका आपण पाहता डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डर आला वेगानं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवर मात्र थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा वेगानं पूर्ण झाल्या आणि या 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या राकेश बैकरचंही पहिलं षटक पॉवर प्ले 1चं पाहायला मिळालं पळसपे टीमसाठी आणि धावसंख्या खर्च केली त्यानं तब्बल 11 धावा आणि एक सफलता सुद्धा मिळवली आहे. 11 लॉस ऑफ 1 विकेट टीम आपण पाहताय. NSC आपण पाहू शकाल खानाब अलिबाग संघ जय हनुमान क्रिकेट संघ पळसपे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 11 या अंकावर 11 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. सरपंच ट्रॉफी परशा ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा, खूप साऱ्या स्पर्धा या आद्य क्रांतीवीरांच्या या पावनभूमीमध्ये पाहायला मिळत असत्या आणि त्यातील आणखी एक स्पर्धा आमच्या द विलेज हॉटेल आणि रेस्टॉरंटची सर्व आपण पाहताय. दत्ताशेठ मुकादम अगदी मैदानाच्या आतमध्ये ज्यांची एंट्री पाहायला मिळते त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप सारे मान्यवर सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण अगदी गेल्या 3 रात्रीमध्ये पाहताय आणि एक चांगली स्पर्धा, यशाला गवसणी घालणारी स्पर्धा तुम्हाला अगदी पाहायला मिळते. चला पळसपे टीम जास्त उशीर करू नका. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. वेळ जर पुढे जास्त खर्च झाला तर एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, लक्षात घ्या. आपण बॉलिंग मार्कवर येतोय राजा पाटील, राजेश पाटील आपण पाहताय. एक रायगडच्या टेनिस क्रिकेटमध्ये पळसपे टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार खेळाडू, अष्टपैलू कामगिरी. रिव्हर्स फटके आपण बऱ्याच वेळेला पाहिले असतील, पण राजेशनं मारलेले रिव्हर्स फटके, स्विचिटचे फटके अफलातून आणि जबरदस्त राहिलेले आहेत. परंतु आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर बहुऱ्यावर तो इथून सज्ज झालाय. पंचाच्या डाव्या बाजूला पहिला बॉल हाताळणार आहे. पॉवर प्ले दुसरं षटक असेल आणि पहिला बॉल, पहिला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या अगदी आपण पाहिलं तर व्हेरिएशननं गोलंदाजी करण्याची क्षमता राजेशकडे आहे आणि ती आपण सातत्यानं पाहिली आहे. एखादा ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, त्यानंतर मग एखाद्या चेंडूची गती वाढवणं, कमी करणं, मिश्रण करणं, या साऱ्या गोष्टी आपण त्याच्या माध्यमातून पाहत असतो. आणि हा पहिला बॉल आपण पाहिलं ना, बॅट्समनला समजलं नाही, टर्न झाला, आतमध्ये आला, त्याच्यावर बीट झालाय आणि त्यानंतर येणारा हा डॉट बॉल. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा समोर बॅट्समन पाहायला मिळत आहेत. मुन्ना ठाकूर, सलामीला आलेले मुन्ना ठाकूर. पुन्हा एकदा आपण पाहता व्हेरिएशन, कारण वेग आणि त्या वेगाच्या बरोबर टप्पा, लाईन लेंथ प्रॉपर असणं महत्वाचं आहे. तुम्ही व्हेरिएशन कसं करता, मिश्रण कसं करता, फास्ट बॉलवर तुम्ही बॅट्समनला कशा पद्धतीनं बॅकफुटला ढकलता किंवा अगदी त्याला शांत कसं बसवता, या साऱ्या गोष्टी अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु इथून मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेत मुन्ना ठाकूरसाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राजेश पाटील आणि समोर मात्र मुन्ना ठाकूर. या वेळेला मात्र 2 बॉलचा केलेला अभ्यास आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर मात्र उत्तर दिलं जात आहे. हा बॉल सारा डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळलाय. येतोय गगन भेदी. इथून आपण पाहू शकाल सरपंच ट्रॉफीचा हा दमदार षटकार. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. अगदी समोर जर आपण पाहिलं तर कर्णाला किल्ला सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अंधार आहे परंतु दिवसा जर पाहिलं ना ते खूप सुंदर चित्र, अगदी तो गड, अगदी किल्ला पाहायला मिळतोय. परंतु इथून मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. फटका जबरदस्त आहे, फटक्यामध्ये नजाकत आहे, ताकद आहे आणि इथून मात्र येणारा राजेश पाटीलवर बॅक टू बॅक आलाय हा दुसरा षटकार. षटकाराच्या साह्यानं टीमचं धाव फलक आता वेगानं पुढे गेलंय, ते म्हणजे 23 अंकावर. 23 ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत अद्यापर्यंत धावसंख्या. या वेळेला हा बॉल हवेशी बातचीत करत असताना उंच उंच आणि लांब सुद्धा
अगदी पाहायला मिळतोय अवकाशाला गवस निघालणारा हा उंच पुरासा षटकार आलाय आणि इथून मात्र षटकार हॅट्रिक कंप्लीट करताना पाहायला मिळतोय तो बॅट्समन मुन्ना ठाकूर. कारण पहिले 2 चेंडू मुन्नाला शांत ठेवलं. चांगली गोलंदाजी राजेशची पाहायला मिळाली परंतु त्यानंतर पाहिलं परखलं बॉलची लाईन टप्पा वेट अँड ऑच आणि त्याच्याबरोबर आलेले हे मोठे फटके पाहायला मिळाले. यावेळेला हा मात्र चांगला बॉल खोलवट टप्प्याचा टाकला होता परंतु या बॉलचा विचार केला तर फक्त सन्मान आणि त्याच्यावर सिंगल इथून मिळवली जाते. कारण मुन्ना ठाकूरनं काय केलं 2 चेंडू डॉट आले त्यानंतर 3 बॉलवर 3 षटकार हॅट्रिक सुद्धा त्यानं पूर्ण केली आणि शेवटच्या बॉलवर सिंगल काढली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना अगदी तो पाहतो कारण सलामीला आलाय आणि त्यानंतर धावा जमवणं हे काम त्याला करायचं टीम आपण पाहत आहे NSC खानाब अलिबाग टीमसाठी आणि तो करण्यासाठी आता त्यानं मात्र घेतलेली पुन्हा एकदा स्ट्राईक परंतु 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलमध्ये 15च्या सरासरीनं तिसरं दशक 30च्या अंकावर 30 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत लागल्या जात आहेत. नवीन गोलंदाज आता बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय स्वप्नील फौजदारला आपण पाहताय हा सुद्धा एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे परंतु या मॅच मध्ये आता कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे कारण राकेश बैकरचं राहिलेलं पहिलं षटक 11 धावेचं एक सफलता परंतु राजेश्वर आल्या तब्बल 19 धावा आणि थोडासा महागडा ठरलाय परंतु आता 30 धावा आणि या षटकामध्ये आता कमबॅक करणं गरजेचं आहे टीम पळसपेसाठी ते करत जाईल का टीम गोलंदाज आपण पाहताय स्वप्नील फौजदारचा हा पहिला बॉल स्वप्नीलचा बॉल अगदी शांत ठेवताना पाहायला मिळालाय यॉर्क लाईनचा बॉल होता या बॉलवर मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न नाही सन्मान फक्त दिलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करताना हा बॉलला मात्र फील्ड केलं जात आहे आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर अद्यापर्यंत 30च्या अंकावर पाहायला मिळत आहे. उर्वरित येणाऱ्या अगदी बॉल्स मध्ये धावा किती जोडल्या जातील कितीचं आव्हान सेट केलं जाईल या मॅच मध्ये या वेळेला घडलं जातंय काय बघा अगदी फुलटॉस बॉल होता फुलटॉस बॉलवर आपण पाहिलं तर बीट केलं बॅट्समनला मागे यष्टीरक्षक राजेशला सुद्धा बीट केलं जात आहे आणि 22चा मात्र आलाय हा नशिबाचा टीम खाना हुआ संघासाठी चौकार. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या टोटल आता जोडली 34 अंकावर. बेस्ट फिल्डिंग पाहायला मिळाली राकेशच्या माध्यमातून जिथे सिंगल मिळाली असती तिथे डबल मध्ये धाव पूर्ण केली आणि 2 धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जोडली जाते 36 अंकावर. सध्या तरी मी म्हणेन वाटचाल सुंदर सुरू आहे चांगली धावसंख्या अद्यापर्यंत आली आहे या मैदानावर आपण पर्यंत धावा जमवल्या सुद्धा जात आहेत चेस सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत जागा बनवली ऑफ स्टंपच्या बाहेर येत असताना चेंडूला बॅटवर घेतलाय प्रॉपर इथून उडवलाय आणखी एक आलाय हा नाईट रजनी रात्रीच्या स्पर्धेमधील हा दमदार मोठा षटकार चेंडू द्यायचा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रॉपर आपण पाहिलं असेल बॅटवर घेतलं त्यानंतर षटकाराला मुन्ना ठाकूरच्या बॅटमधून आणि आता धावसंख्या 6 न पुढे गेली 42 धावसंख्या वैयक्तिक 28 धावेचं योगदान देतोय मुन्ना ठाकूर 4 षटकार एक डबल आणि 2 सिंगल अशा 28 धावेचं योगदान त्याच्या जोडीला तिसऱ्या क्रमांकावर साईलला आपण पाहताय ज्यानं 6 धावेचं योगदान दिलंय त्यामध्ये चौकार परंतु धावसंख्या टोटल 42 धावा. आता पळसपे टीमला आता चांगला खेळ करणं महत्वाचं आहे गोलंदाजी करणं त्याच्याबरोबर विकेट घेणं यावेळेला अगदी
ब्लॉक होलचा बॉल प्रॉपर खेळलेत, वेगानं पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळालाय, जिथे सिंगल फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचा फायदा इथून उचलला जाईल का? कदाचित डेंजर एंड, परंतु तसं घडलं नाहीये. आणि या बॉलवर मात्र चित्त्याच्या चपलाईनं 3 धावा कंप्लीट. एखाद्या हरणाच्या मागे जसा चित्ता लागावा, एखादा वाघ सिंह लागावा, त्या पद्धतीने आपण पाहिलं ना, अगदी खेळपट्टीवर 3 धावा या दोन्ही बॅट्समननं पूर्ण केल्या. आणि 3च्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल 45 धावसंख्या. सध्याच्या घडीला मी म्हणेन चांगली धावसंख्या 45 जोडली जाते टीम खानावकडून पळसपे टीमच्या अगेन्स्ट. परंतु बॉल आता शिल्लक असतील या षटकामधील. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधील. स्वप्नील फौजदारला आपण पाहत आहे, साहिलला आपण पाहत आहे. हा बॉल मात्र चांगला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न प्रॉपर पाहायला मिळाला. लेंथ चांगली, लाईन चांगली. आणि त्यानंतर मग जर विचार केला आपण, सरासरी जर पाहिली तर पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि त्यानंतर 11 आल्या. तब्बल 15च्या सरासरीनं 45 धावा 3 षटकामध्ये जोडल्या जात आहेत. 15.00 ची सरासरी आणि धावसंख्या 45. चला पाणी न्यायचं मैदानात, ड्रिंक्स. 12व्या खेळाडू आपण लक्ष द्यायचं आहे, कारण 3 षटकं झाली की लगेच दोघांपैकी कुणीतरी आपण लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटकं पूर्ण होत आहेत, 45 धावसंख्या. 1 विकेट गमावलाय, परंतु मुन्ना ठाकूर आणि त्याच्या जोडीला साहिल चांगला खेळ करतोय. परंतु ऐकूया सुमधुर संगीत तत्पूर्वी. बोला जय श्रीराम. अगदी रामायण आपण सर्वांनी पाहिलं असेल आणि त्यामध्ये महत्वाचा अगदी जनक काम केलं प्रभू श्रीरामांच्या बरोबरीनं आपण पाहिलं. ते आमची आपण पाहत आहे अगदी प्रभू हनुमंत आपण पाहिले असतील. आणि अगदी आपण पाहताय या स्पर्धेसाठी सुद्धा आमचे सन्माननीय आपण पाहू शकाल एक सृष्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्याचे सर्व आपण पाहू शकाल. सन्माननीय आमची गुरुनाथ शेठ आपण पाहताय, पंढरीनाथ शेठ फडके विहीगर. आणि ते सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत आहेत आपण पाहताय. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर पंढरीनाथजी फडके आणि मग त्यांच्या बरोबरीनं मग त्यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक असं स्वागत. या वेळेला हा बॉल शॉट फाईन लेग, फटका फसलाय, फिल्डर तैनात आहे आणि या बॉलवर मात्र मिळाली सफलता. षटक क्रमांक 4 गोलंदाज पियुष गवंडीनं इथून विकेट प्राप्त केली. जो मुन्ना ठाकूर अगदी आपण पाहताय या मॅच मध्ये धावांसाठी अगदी जी भिंत उभी होती त्या भिंतीला अगदी पाडण्याचं काम केलंय पियुषनं. आणि इथून मात्र धक्का लागलाय तो खानाव टीमला. दुसरा गडी बाद. आई भवानीचा आशीर्वाद अगदी आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर होता.
आणि त्या आशीर्वादानं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नंदनवन घडवलं. स्वराज्य पाहायला मिळाला, परंतु या वेळेला मात्र हा बॉल पाहायला मिळतो पॉइंट आणि कव्हरच्या रिझन मध्ये डीप मध्ये पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु थोडासा फंबल झाला, त्यानंतर चाचपडला, परंतु त्यानंतर बॅट्समन पूर्ण केल्या 2 धावा. कारण ज्या वेळेला आपण पाहतो ना, थोडीशी मिसफिल्डिंग झाली ना, तर लगेच बॅट्समन दुसऱ्यासाठी परतत असतो. कारण एक एक धाव महत्वाची आहे, कारण धावांची भूक या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. कधी मग डिपेंड करणं, कधी त्यानंतर जमवणं, हे क्रिकेटचा खेळ. आकडेमोड, आकड्यांचा खेळ म्हणजे क्रिकेट. इथून मात्र पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका इथून मात्र आपण पाहिलं तर एक्झिक्यूट करता आलं नाहीये, संपर्क होत नाहीये. आणि त्यानंतरचा हा सुद्धा एक चांगला डॉट बॉल आलाय. 4थं षटक आणि पियुषला आपण पाहताय, पियुषनं अद्यापर्यंत 3 बॉल फेकलेत, त्यामध्ये 2 धावा आणि 1 सफलता सुद्धा पाहायला मिळाली. महत्वाचा विकेट मुन्नाला बाद केलाय. पुन्हा एकदा आता सज्ज होतोय पुढचा बॉल. पुढच्या बॉलसाठी या वेळेला डान्सिंग दडवून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. ऑफ स्टंपवर जाऊन अगदी चेंडूला मात्र आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. आणि डीप मध्ये आपण पाहताय कव्हरला या बॉलवर मिळाल्या आणखीन 2 धावा. 2च्या बरोबरीनं टीम पोहोचली ती 49 या अंकावर. धावपटलावर 49 धावा. षटक क्रमांक 4 पियुषला आपण पाहताय. फिल्डिंग डिपार्टमेंट सातत्यानं त्याच्यावर नजर टाकली जाते. त्यांना प्रत्येक बॉलवर चांगला अगदीतून काम करण्यासाठी भाग पाडले जाते, परंतु या वेळेला मात्र गोलीच्या वेगानं फरार झालाय. डीप मिड विकेट आणि त्यानंतर चेंडू सरळ निघालाय 2 फिल्डरच्या मधून. येतोय हा चौकार आणि या चौकारानं मात्र अर्धा शतक कंप्लीट होत आहे. ते म्हणजे अलिबाग आणि खानाव संघ पाहायला मिळतोय. 53 धावसंख्या, 53 रन्स. आता मात्र उर्वरित बॉल राहिलाय शिल्लक, शेवटचा अंतिम बॉल. किती धावेचा वान, किती धावेचं टार्गेट, या मॅच मध्ये आता धावसंख्या कशी जोडली जाईल, किती धावेचं टार्गेट देऊन जय हनुमान पळसपे टीम समोर या धावा ठेवल्या जातील. या वेळेला अखू टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. चांगला बॉल, त्यानंतर गुडलेत वरून थोडासा हलकासा बाउन्स दिलाय आणि त्यानंतर मात्र बीट झाला बॅट्समन. आणि षटक 4 पूर्ण झाली. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये जोडल्या त्यापर्यंत 53 रन्स, 53 ऑन अ बोर्ड. या वेळेला मात्र फटका आणखी एक चांगला शॉर्ट कव्हरच्या फिल्डरच्या वरतून खेळले आणि फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डला क्लिअर करताना येतोय हा जबरदस्त स्ट्रोक 4 धावेचा.
येस, थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण, प्रत्येक बॉलवर आक्रमक पवित्रा, प्रत्येक बॉलवर मोठे फटक्यांची आशा व्यक्त केली जाते आणि त्या पूर्ण सुद्धा काय जबरदस्त धाव घेतली बघा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, प्रॉपर कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर घेतल्या या बॉलवर 2 धावा. 2 धावा येतात आणि या 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पुढे जातीये ती 71 रन्स. हा बॉल संधी होती यावेळेला झेलची, परंतु कॅरी करू शकले नाही आणि त्यांच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना आलाय आणखी एक खाना अलिबाग टीम साठी हा षटकार. इथून आपण पाहिलं तर धावा जमवल्या जात आहेत. हा बॉल शेवटचा बॉल पाहायला मिळाला या पूर्वार्धामधील आणि बाईकची एक धाव जोडली. शेवटच्या बॉलवर एक सिंगल बाईकची आली आणि या एक धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल जोडली जातीये ती म्हणजे 78 या अंकावर. 78 रन स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारी आता 30 बॉल 5 षटक आणि त्या 5 षटकांमध्ये करायचे आहेत. जय हनुमान टीम पळसपे संघाला 79 धावसंख्या. आमची दत्ता शेठ मुकादम द विलेज रेस्टॉरंट बार आणि त्याचे सर्वा त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. येणारी 30 बॉल 5 षटकांमध्ये 79चं टार्गेट ठेवलंय. पळसपेठ टीम समोर धावा इथून डिपेंड होतील, जोडल्या जातील. अगदी धावा कशा पद्धतीने इथून जमवण्यासाठी सुरुवात केली जाईल या माससाठी आणि या उत्तरार्धामध्ये हे सुद्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहता ही स्पर्धा सरपंच ट्रॉफी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आहे आणि मग ऑफिशियल पंच गेल्या 2 रात्री आजची 3री रात्र, त्यामध्ये मग दीपक पाटील सरांना आपण पाहताय पाली, त्यानंतर रायगड पंच कमिटी अध्यक्ष आमचे विशालजी पाटील सर असतील, त्यानंतर 3रे पंच आपण पाहू शकाल विजय बालाजी सर. ही त्रिमूर्ती पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण पाहताय ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय ते आमचे गुलशन पाटील असतील, याच गावचे सुभद्रा. त्यानंतर दिनेशजी पाटील सर बंधू आपण पाहताय. रोहित वाजेकरचा आवाज सुद्धा आपण ऐकला आजच्या रात्रीमध्ये, त्यांचा सुद्धा हार्दिक स्वागत. स्कोरिंगची भूमिका बजावतात आमचे पालीगावचे सुभद्रा आपण पाहताय. प्रज्वल पाटील असतील, त्यांचं आपण स्वागत करूया. अभिला आपण पाहिलंय, रत्नेशला सुद्धा आपण पाहतो आणि सर्वांच्या अगदी मेहनतीने ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला फिल्डिंग लावून घ्या टीम खानाव संघ, जास्त वेळ घेऊ नका बघा. खानाव संघ आपण फिल्डिंग लावा आणि लगेच गोलंदाजीसाठी तयार व्हा. चला पळसपे टीम आपली बॅटिंगसाठी सलामीची जोडी उतरवायची आपण. चला लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या पळसपे टीम. येणारे षटकं जर पाहिली तर 5-30 बॉल त्यामध्ये करायचे 79. टार्गेट इथून मोठं आहे, परंतु या मोठ्या टार्गेटला आता कशा पद्धतीनं इथून पाहिलं जात आहे त्याच्याकडे अगदी जे प्रश्न विचारले गेले, काही चुक्या झाल्या, त्या चुक्या विसरून आता मात्र या मॅचमध्ये उत्तरार्धामध्ये खेळ कसा होतोय हे अगदी पाहायला मिळणार आहे. चला आपण जाऊया सेकंड इनिंग दुसऱ्या सत्रामध्ये. आवाज ऐकूया आपण गुलशनजी पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.
हॅलो. थँक्यू सो मच शेखरजी पाटील सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाहायला गेलं तर टोटल लक्ष्य आहे 79 धावेंचं, 79 रन्स आता इथून काढाव्या लागतील विजयासाठी जनमन पलसपे संघाला. NSC खानाव संघ पाहायला मिळतो बा. फिल्डिंग करताना यावेळेसला पहिलाच बॉल वेग पाहायला मिळाला प्रचंड, आणि सध्या पहिल्याच बॉलवर इथून निर्धाव खेळले जातात फलंदाज. 79 धावेंचा तुम्हाला पाठला करायचा, त्यामध्ये दमदार सुरुवात होणं हे फार महत्वाचं राहील. पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर विजच्या पलीकडे पोहोचणं चा प्रयत्न करावा लागेल. थोडासा बाहेरील दिशेमध्ये जाणार हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त मध्ये आता इथून धावेंना सुरुवात होताना पाहायला मिळेल, आणि व्हाईटच्या मदतीने सध्या धावा येताना पाहायला मिळतील. पहिली धाव पाहायला गेले तर व्हाईटच्या माध्यमातून जय हनुमान पलसबे संघाच्या बाजूनं आली आहे. ओहो, आणखीन एक आता पाहावं लागेल. व्हाईट बॉल लेंथ पुन्हा मिस करतात आता गोलंदाज. पहिला बॉल पाहिलं तर अचूक लेंथ वर होता. आणखीन एक शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फक्त दिशा दाखवायची होती आणि मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाले. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न स्वप्नील फौजदार करत होत्या, परंतु त्या ठिकाणाहून पाहिलं गेलं तर नकारलाय. बघा, आपण पाहता या स्पर्धेचा आनंद घेताना या मैदानावरून आमचे पवनजी पाटील कुडावे, मनोहरजी ठोंबरे कुडावे आणि सुरेंद्र पाटील कुडावे, त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. या वेळेला मात्र फटका फसलाय. विशाल इथून मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. विशालची विकेट गेली आणि पळसपे टीमला हा पहिला झटका. यस, पहिला ब्रेक थ्रू इथून पाहायला गेलं तर NSC खानाव संघाला मात्र मिळाला जातो, आणि फलंदाज बाद होतील. परंतु नवीन खेळाडू पाहायला गेलं तर राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ज्यावेळेसला राजा पाटील हे गोलंदाजी करत होत्या, त्यांच्या अगेन्स्ट 3 मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु टी फॉर टॅक जसंच तसं उत्तर देखील मैदानाच्या आतमध्ये. आता इथून जय हनुमान अगदी पाहायला गेलं तर पलसबे संघ देताना पाहायला मिळतील का NSC खानाव संघाला. देणं फार महत्वाचं राहील, कारण की पहिला खेळाडू बाद झाला. विचार केला तर फक्त 2च धावा सध्या स्कोरकार्डवर लागताना पाहायला मिळतील, ज्या खेळीसाठी अगदी पाहायला गेलं तर या विभागामध्ये प्रसिद्ध आहेत राजा पाटील. ती खेळी आता दाखवावी लागेल. हो, जाग्यावरनं अगदी पाहायला गेलं तर बॅकफूटवरनं इनफिल्डला क्लिअर करायचं होता. बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट कीपरकडे निघून गेला, आणि सध्या पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दूरवरचा प्रवास पाहायला गेलं तर NSC खानाव संघ मात्र करून आला शिरढोण नगरीमध्ये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. परंतु इथून ऑपराई पाहायला मिळाला. कव्हरला बॉल चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल प्राप्त होईल. स्वप्नील फौजदार सध्या स्ट्रायकेंडला जाताना पाहायला मिळतील, आणि 3 धावा सध्या स्कोरकार्डवर लागल्यात. त्यानंतर मयूर पवार, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. ओहो, यावेळेसला पायामध्ये हा बॉल टाकला गेला, आणि यस पंचांनी आकाशाकडे बोर्ड दाखवलाय, आणि फलंदाज स्वप्नील फौजदार इथून होतील बाद. धक्का क्रमांक 3 या धावसंख्येवर जय हनुमान पलसबे संघाला हा दुसरा लागला जातो.
चला भावीची माली आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या दमदार सरपंच चषकामध्ये आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर आणि सध्या पाहिल्यानंतर जवानमान पळसपे संघानं 2 विकेट मात्र गमावल्या. स्वप्नील फौजदार इथून बाद होताना पाहायला मिळतील. अगदी पाहायला गेलं तर महत्वाची विकेट पळसपे संघाची आणि सध्या ती गमावली गेल्या. लीडला सध्या आता इथून पाहायला मिळतील टीम NSC खानाव अलिबाग संघ पाहायला मिळेल आणि सध्या चांगलं नेतृत्व केलं गेलं. बॅटिंग करताना देखील चांगली बॅटिंग झाली आहे. NSC खानाव संघाच्या बाजूने आणि सध्या धावा देखील डिफेन्स करताना पाहायला मिळतील. परंतु NSC खानाव संघ टाइम देखील अलर्ट असेल आणि जर टाइम मध्ये तुमचे 4 षटक कंप्लीट झाले नाहीये, टाइम ओव्हर झाला तर एक केला तुटो 30 सर्कलच्या आतमध्ये देखील घेतले जाईल. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करा. ओहो या बलिसला राजा पाटील सध्या आता बरसताना पाहायला मिळतील का आणि यस बॉल आउट ऑफ दी पार. नंबर 6 राजा पाटील यांच्या बॅटमधनं आला टीम साठी हा पहिला दमदार षटकार. काय केला होता परंतु थोडासा आवाकाच्या बाहेर. राजा पाटील यावेळेसला फिरून हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते ऑलमोस्ट. बॉल खाली परंतु मिस फिल्डिंग. यस आणि बॉल निघून जाईल सीमा पार. राजा पाटील आता 1 मॅन आर्मी सारखे आता लढताना पाहायला मिळतील. NSC खानाव संघाच्या अगेन्स्ट जहानमान पळसपे संघासाठी चौकार. क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची जन्मभूमी कर्मभूमी तुम्ही पाहताय शिरढोण नगरी आणि या शिरढोण नगरीमध्ये ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आणि या मैदानावर पाहिलं गेलं तर कुठलाही टार्गेट सेट आणि सेफ नसणारा, कारण की कुठल्याही सिच्युएशनला या धावा देखील चेस होऊ शकतात. आणि सध्या राजा पाटील या धावा चेस करताना पाहायला मिळतील. माझ्यावर देखील हल्ले चढवले होते आणि इथून पाहायला गेला तर विटाचं उत्तर सध्या दगडानं देत असताना राजा पाटील यांच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा सरपंच चषक आणि त्यामध्ये हा षटकार. कहाणी संपलेली नाहीये. खरी कहाणी आता प्रेक्षकांना इथून सुरू होताना पाहायला मिळेल. आणि सध्या भर रात्रीमध्ये प्रेक्षकांची मनोरंजन सध्या मैदानाच्या आतमध्ये राजा पाटील करताना पाहायला मिळतील. 21 बॉल 60 धाब्यांची गरज. ओ आणखीन एक स्लॉट मध्ये हा बॉल होता. बाजूच्या प्लॉट मध्ये आता हा बॉल शोधून आणावा लागेल. बॉल चाललाय सीमा रेषा पार. नंबर आणखीन एकदा 6 षटकार. मास्टर आता भर रात्रीमध्ये 6 आणि 4चा पाडा गोलंदाजाला सध्या इथून शिकवत असताना फलंदाज तुम्ही पाहताय राजा पाटील. इलाका देखील त्यांचा आणि सध्या धमाका देखील करताना पाहायला मिळतील. परंतु बॅक करावा लागेल इथून NSC खानाव संघाला देखील दूरवरचा प्रवास करून आल्यात आणि चांगली खेळी दाखवली होती पहिल्या 17 मध्ये. परंतु इथून हा बॉल पाहावा लागेल आता. आणि यस विजय बालाजी सर वळतात आणि सांगतात हा बॉल वाईट आहे. आणि वाईटच्या मदतीने एक्स्ट्रा मध्ये आता धाव पुढे वाढताना पाहायला मिळेल. आणि धाव संख्या पाहिली तर स्कोर कार्डवर 26 पिक्चर अभी बाकी आहे. आणखीन एक हा समोर आता गोलंदाजाचा आत्मविश्वास तोडला जातोय अर्ध्या रात्रीमध्ये. आणि फलंदाज इथून पाहिलं गेलं तर षटकारांची हॅट्रिक सध्या कंप्लीट होताना पाहायला मिळेल. जर बॅटिंग आवडली असेल राजा पाटील यांची तर जोरदार ताल्या नक्की जाऊन जाऊ द्या.
काय कमालची बॅटिंग सध्या एका हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतील आणि टीमची धावसंख्या 32. ओहो आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न होता डीप मध्ये बॉल निघून चाललाय 6-4 6-4 6-6-6 असा हा षटक आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जसं स्वप्नील फौजदार बाद झाले होते वाटलं होतं या मॅच मध्ये सध्या बॅकला गेलाय पलसपे संघ, परंतु राजा पाटीलला फ्रंट फुटवर आणला आणि या षटकामध्ये तब्बल धावा येताना पाहायला मिळाल्या. स्कोर कार्डवर 33 धावा मात्र गोलंदाजांना खर्च केल्या. 18 बॉल मध्ये 43 धावेचा पाठला करायचा. मी आधीच म्हटलं होतं या मैदानावर कुठलेही टार्गेट सेट आणि सेफ नसणार आहे, कारण की धावा चेस होतात आणि ते करताना पाहायला मिळतात सध्या जय हनुमान पलसपे संघ. कारण की पाहायला गेलं तर हनुमान नाव हे त्यांच्या माध्यमातून आणि सध्या पाहायला मिळतील टोटल 18 मध्ये सध्या पाहायला गेलं तर 43 धावांची गरज आहे. इन ऍक्शन गोलंदाज विनय पाटीलला तुम्ही पाहताय. विकेट आता फर अनमोलाची राहील राजा पाटील यांची, परंतु त्यांच्या समेत स्ट्रायकिंगला फलंदाज आतिश गवंडी यांना तुम्ही पाहता. ऑन स्ट्राईक नाव बॉलर तयार. ओहो यावेळी इस्लामिक हा फटका चाबूक शॉट पाहायला मिळाला आहे आणि फिल्डर आता जेल ड्रॉप होताना पाहू शकता तुम्ही. जमिनीला दान होताना पाहायला मिळालं. सध्या आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं आहे, कारण की काय भूतकाळामध्ये घडून गेल्या ना याकडे दुर्लक्ष करा आणि वर्तमान काळामध्ये आपल्या टीम साठी काय करता येईल त्याकडे मात्र आता लक्ष केंद्रित करावं लागेल. NSC खानाव संघाला सध्या 37 धावा स्कोर कार्डवर तुम्ही पाहताय. टाइमचं देखील बंधनकारी असणार आहे. 37 धावा स्कोर कार्डवर राजा पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. ओहो मारण्याचा प्रयत्न, परंतु बुध्यामध्ये हा बॉल टाकला गेलाय. इथून रिक्स घेतली नाही या राजा पाटीलने देखील माहिती आहे जर शेवटपर्यंत राहिलं मॅच आपल्या बाजूने खेचीन, आणि तेच सध्या सांगताना आणि या नॉन स्ट्रायकिंग फलंदाजाला थांबवला जातोय. धाव घेतली नाहीये परंतु डॉट बॉल येईल आणि दबाव आता वाढलं जाईल का. 16 बॉल 42 धावेंची गरज होती आणि त्यामध्ये अनमोल आता विकेट असणार आहे. टीम पाहायला गेलं तर NSC खाना अलिबाग संघासाठी ज्या खेळाडून एका हाती किल्ला लढवला होता अंतिम क्षणाला आता मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. फलंदाज राजा पाटील बॅक टू द डगआउट. कमालीशी सध्या बॅटिंग करून परतलेत मैदानाच्या आतमधून राजा पाटील. मॅच अद्यापही बनू शकतो ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन प्रमाणे राजा पाटील यांनी बॅटिंग केली ना तशी त्याचा बॅटिंग जय हनुमान पलसपे संघाच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांना करावं लागेल, कारण की शर्यत संपलेली नाहीये. 15 बॉल मध्ये आणखीन 42 धावेंचा पाठला करायचा टीम जय हनुमान इथून पलसपे संघाला आणि NSC खानाव संघाला धावा. सध्या रोखायचा डाऊन दी ग्राउंड, ठोकलाय विषयमध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजा पाटील बाद झाले, नवीन खेळाडू दाखल झाले. आत्मविश्वास आणखीन वाढवला आणि ठोकलाय चौकार. सध्या जखमीला पुन्हा दुरुस्त केला जातोय जय हनुमान पलसपे टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. जशी ताबडतोब बॅटिंग झाली होती NSC खानाव टीमच्या बाजूने आणि सध्या होताना पाहायला मिळाल्या, परंतु विकेट नंबर सध्या आणखीन एक मैदानाच्या बाहेर पडतील. 4था आणि फलंदाजीतून बाद होतील. पियुष गवंडी बॅक टू द डगआउट.
परंतु हाईट फॅक्टर साठी बॅटर रिव्ह्यू अगदी थर्ड अंपायर कडे इथून रेफर केला गेला हाईट फॅक्टर साठी. बॅटर रिव्ह्यू असणार आणि चेक केला जाईल इथून वेस्ट हाईट आणि तिसरे पंच आणि त्यांच्या माध्यमातून सध्या चेक केला जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून अगदी इथून कव्हर केली जाते ही स्पर्धा. आणि आता फलंदाज इथून पाहावं लागेल. सध्या रेफर केल्या तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सध्या पेंडिंग आहे आणि क्रुशियल मोमेंटला सध्या ही मॅच पाहतात. प्रेक्षकांची नजरा देखील या मॅच मध्ये लागताना पाहायला मिळतील सध्या, कारण की चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला NSC खानाव आणि दुसऱ्या बाजूला फेअर डिलिव्हरी फलंदाज OUT फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचा. सध्या 13 मध्ये 38 धावेची गरज आहे. हाही बॉल फार महत्वाचा राहील. मॅच अद्यापही आहे, दोन्ही संघाकडे मॅच आहे 50-50. कारण की पाहायला गेलं तर आणखीन 2 ओव्हरचा खेळ यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. अजय नाईक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणखीन एक चांगला खेळाडू सातत्यानं पाहायला गेलं तर आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील चांगला खेळला जातोय या खेळाडूच्या माध्यमातून. आणि सध्या स्ट्रायकिंगला पाहू शकता 13 मध्ये 38 ची गरज आहे आणि 38 धावा सध्या रोखायच्या आहेत NSC खानाव संघाला. ओहो, यावेळेसला परफेक्ट बुंडामध्ये या बॉलला स्लॅश करायचं होतं बॅकफुट वरना, परंतु बॉल कीपर कडे निघून जाईल. डॉट बॉलची इथून समाप्ती होताना पाहायला मिळेल. बॉल असतील आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक 12 आणि त्यामध्ये 38 रन. 38 धावेंचा पाठला करायचा जयमान पलसपे संघाला. चला, टीम मीटिंग साठी टाइम नसणारा NSC खानाव अलिबाग संघ याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करा. जर ओव्हर टाइम झाला तर एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येऊ शकतो आणि तिथून मॅच देखील सध्या कलाटणी घेऊ शकतो. हा षटक फार महत्वाचा राहील या मॅच मध्ये. चौथ्या षटकावर अवलंबून दोन्ही टीमचं अस्तित्व इथून पाहायला गेलं तर निर्भर राहणार आहे या षटकामध्ये. जर गोलंदाज इथून डॉट बॉल टाकण्यामध्ये यशस्वी राहतोय तर अंतिम ओव्हर मध्ये थोडीशी पाहायला गेलं तर इथून कठीणाई वाढू शकते टीम पाहायला गेलं तर जयमान पलसपे संघाच्या बाजूनं. जर या ओव्हर मध्ये धावा येतात तर अंतिम ओव्हरवर दबाव वाढू शकतोय NSC खानाव अलिबाग संघावर. सिद्धांत कोहली सध्या गोलंदाजी सिद्धांत कुळेकर सध्या गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. इन ऍक्शन पाहायला गेले तर चौथ्या क्रमांकावर आलात. 12 मध्ये 38 ची गरज आहे. ओ, यावेळेसला स्लॉग फटका पाहायला मिळतोय अगदी चिंचच्या झाडावर बाणांच्या वरना. बॉल सरळ गोलंदाजाच्या ओव्हर द हेडनं बॉल झालाय फरार, सीमा पार, षटकार. क्लायमॅक्स आताही बाकी आहे, कारण की आता 11 मध्ये 32 धाब्यांची गरज आहे. जशी बॅटिंग खानाव संघाच्या फलंदाजांना केली होती ना, तसंच काटेकोर उत्तर दिलं जातोय. परंतु विकेटची नामी संधी ज्या फलंदाजानं आशा पल्लवित केल्या होत्या त्या खेळाडूला सध्या मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन आणि समीकरण बदलेल. बॉल होतील कमी, 10 राहतील फक्त शिल्लक आणि त्यामध्ये 32 धावेंची गरज आहे.
धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. राकेश बैकार. हो, चांगला फटका. इथे बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. राकेश बैकर दाखल झालेत. फक्त वाट पाहत होते कधी एंट्री मैदानाच्या आतमध्ये होते आणि कधी टीम साठी धमाका करतील आणि केलाय. आलाय आलाय षटकार. टी 3 रन्स 53 धाबा ऑन बोर्ड. तुम्ही पाहताय 9 बॉल 26 धाब्यांची गरज आहे. मॅच आता अगदी पाहायला गेलं तर बनली जाते टीम जयहनुमान पल्लस्पे संघाच्या बाजूना. ओहो, पाठीमागे फिल्डर होते चाणाक्ष, परंतु झेल सुटली गेली. झेल हवी होती. या जर झेल पकडला असताना तर मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु 54 धाबा सध्या स्कोर कार्ड वर लागल्या जातील. 8 बॉल 25 धाब्यांची मात्र गरज आहे. 50-50 सध्या सामना दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे आणि भर रात्रीमध्ये काय कमालीची मॅच पाहायला मिळते आहे NSC खानाव टीमच्या बाजूना. आणि यावेळीसला काय करून बसलाय फलंदाज. पुढचा दरवाजा उघडा ठेवला होता परंतु चोरी मागच्या दरवाज्यातून झाली आणि फलंदाज अजय बॅक टू द डगआउट. चला पेट टीम आपण देखील सज्ज राहा. बी रेडी नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आपण यावेच आहे. पप्पन 11 पेट संघ मॅच मध्ये जाऊया. सध्या पाहायला गेलं तर अटीतटीची मॅच होताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सध्या नकार या स्पर्धेमधून घेतात कारण की 7 मध्ये आता 25 धाब्यांची मात्र गरज आहे. हा बॉल फार निर्णायक राहील टीम जयहनुमान पल्लस्पे संघासाठी आणि निर्णायक बॉल देखील राहील NSC खानावळी बाग संघासाठी. कारण की आता या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला ना तर अंतिम ओव्हर पर्यंत चेस करणं योग्य धावा बनू शकतात. जर डॉट बॉल आला तर धावा डिफेन्स करणं योग्य राहू शकतात NSC खानावळी बाग टीम संघासाठी. चला स्पीडअप देखील करायचा. विकेट देखील डाऊन झाले. सध्या 6 विकेट गमावल्या. सेफ झोनला मारलेला फटका परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. झेल घेणं गरजेचं होतं परंतु धाव 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 मात्र पूर्ण केल्या जातात. या टोटल इथून 2 आणि 2 धावांच्या मदतीनं षटक क्रमांक पाहिलं तर 4th इथून संपन्न होईल. स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक चालू होईल. त्यामध्ये राहतील 6 बॉल आणि 23 धाब्यांची मात्र गरज आहे. चला टीम मीटिंग NSC खानाव संघ अलिबाग आपण घेऊ नका कारण की वेळेचं भान तुम्हाला सध्या राखायचं आहे. कारण की क्रोशियल मोमेंटला ही मॅच मात्र येऊन ठेपल्या. अंतिम बॉल आणि अंतिम ओव्हर पर्यंत सध्या ही मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. इथून 23 धावा चेस करत असताना पाहिलं गेलं तर जयहनुमान पल्लस्पे संघ विजय प्रस्थापित करेल का. की इथून 6 मध्ये 23 धावा डिफेन्स करत असताना पुढच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळतील NSC खानाव अलिबाग संघ. भवितव्य आता पाहायला गेलं तर गोलंदाज पाहायला मिळतील गिरीश पाटील. आता त्यांच्या हाती मात्र गोलंदाजी सोपवली गेली. 6 मध्ये 23 धावा सध्या करायचा आहे. 12th मॅन देखील खुश आहेत परंतु पाहायला गेलं तरी मॅच या मॅच मध्ये कधी काही कुठे कधी फिरेल हे सांगणं कठीण काम आहे. परंतु सध्या हा बॉल पाहिला तर इथून डॉट येताना पाहायला मिळतोय. आता हृदयाचे ठोके वाढताना पाहायला मिळतील टीम जयहनुमान खानाव टीमच्या बाजूना. राकेश आहे सध्या ऑनस राकेनला. कहाणी संपलेली नाहीये. कहाणी खरी आता इथून बनवावी लागेल टीम जयहनुमान पल्लस्पे संघाला कारण की 5 मध्ये आता 23 ची गरज. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे. पाठीमागनं 12th मॅनने सांगितलं कॅच घे आणि यस टेक केले विकेटला. आणि धक्का क्रमांक सध्या पाहिलं तर 7वा
मिळाला जाईल टीम जयमान खानवले संघानं इथून पाहिलं गेलं तर पलसबे संघाला दिला आणखीन एक धक्का. थँक्यू डिझा. आणखीन 4 बॉल आता इथून शिल्लक असणार. त्यामध्ये पाहायला गेले तर आता 4 मोठे फटके मारावे लागतील. मॅच जिंकू शकता टीम पाहायला गेले तर इथून जयमान पलसबे संघ, कारण की 4 मध्ये 23 धाबा होताना कित्येक मैदानाभर पाहिल्यात आणि सध्या त्या धाबा होताना पाहायला मिळतील का? धावा तर रोखले जातात. NSC खानाव अलिबाग टीम कडनं, परंतु हा फटका सरळ फिल्डरच्या हातामध्ये. वाटलं होतं हा बॉल क्लिअर करेल बाउंड्रीला, परंतु सध्या आता क्लिअर करेल ग्राउंड खेळाडू. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. अगदी पाहायला गेले तर स्वप्नील फौजदार बाद झाल्या. त्यानंतर पाहायला गेलं तर राजा पाटील देखील बाद झाले होत्या. तिथून पाहायला गेलं तर पूर्णपणे मॅच मात्र फिरल्या आणि त्यानंतर अजय हे देखील बाद होताना पाहायला मिळतील. आणि केजिया त्यांचा देखील आगमन होताना पाहायला मिळतो. एक चांगले सिंकर. ओहो, मिस रायमिंग हा फटका पाहायला मिळतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल ट्रॅबल झालाय. सध्या पाहायला गेलं तर मॅच मध्ये आता दमखम दाखवते टीम NSC खानावाली बाग संघ आणि आता मॅच देखील सध्या झुंकताना पाहायला मिळेल एका तर्फीला, कारण की 2 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज आहे. चला, पप्पन 11 पेट संघाचे कॅप्टन बी रेडी. हो, इथून फटका थोडासा फसला जातो. डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. सिंगल धाव प्राप्त केली जाते. 1 मध्ये आता 21 ची गरज आहे. इथून पाहिलं तर 1 बॉल 21 धावांची गरज आहे. आणि यस इथून टेक केला. मॅच जिंकताना पाहायला मिळतील टीम NSC खानावाली बाग संघ आणि इथून पाहायला गेलं तर 21 धावेनं संघाला परास्त केला जयमान पलसबे संघ. हार्ड लक, परंतु नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. चला, सतीची वाकडीकर आपण देखील या. त्यांच्या शुभ असे टॉस